योगेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पुंडलिका आज परम पावन आणि पवित्र भाद्रपद पौर्णिमा काल गणपतीचं विसर्जन झालं. गणपती आले. गणपतीच्या मागावर परत गौरी लक्ष्मी त्यांचं आगमन झालं. आज पौर्णिमा. अनेक ठिकाणी गणपती बसवते. तो उत्सव घरी आहे, वैयक्तिक असतोय, सार्वजनिक असतोय. बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मी घरी काय आहे काय अनेकांच्या ठिकाणी ती पण सेवा चालते. गणपती नंतर त्यांचं आगमन आहे. आता ही त्रिदशिक सोहळा जवळ आला आहे. 3 महिन्यानंतर आपली दत्त जयंतीचा मोठा महोत्सव आहे. 2.5 महिन्यातच. ह्या गणेशाला जाग करायला आतापासून सुरुवात करायला लागली. कुंभकर्ण झोपलेला जाग करायला किती कोराण केला होता माहिती आहे का? त्याचा अखेर जेव्हा चालू असेल त्यावेळेला ते भक्त सगळे झोपी, तर मग झोपीचा जाते सुरू झाला. त्यामुळे ते काय लक्षात नसेल. झोपला म्हणजे 6 महिने झोपत होता. जागी झोपली त्याला. आता तुमचे 6 तास म्हणजे त्याची 6 वर्ष असं आहे. ती काय 6 वर्ष म्हणजे काय आपली 6 वर्ष असं समजू लागतो. आपले 6 तास धरा, त्याचे 6 सलग 6 महिन्याला का ते लवकर उठायला नाही म्हणून त्याला मोठमोठे वाजवून तरी लावावं लागायचे. हलग्या वाजवायच्या, शिंग वाजवायचं. लय मोठा गोंधळ करायचा, त्यांनी जागा व्हायचं. तरी नाही जागा व्हायचं. कानात वगैरे काहीतरी मोठे काट्या ठेवायच्या, काय जागा ठेवली. आणि मग तो तेवढ्या आवाज तेवढं निर्माण केल्यानंतर मग त्याला जाग यायची. मग त्याला सांगायचं युद्ध चालू आहे, बाकी सगळे संपलेले आहेत, आता तुमच्यावर नंबर आलाय, तुम्ही आता हे पुढचं कार्य करायचं आहे. तसं 3 महिन्यावर तुम्हाला आतापासून आम्हाला त्याला काट्या लावून असं बसवून गडी हे जागा करत घ्यायला लागते. आजपासून तेव्हा ती दत्त जयंती टायमाकडून थोडा झापड येऊन गेलेली असते. नाही का यावंच लागते, जावंच लागते, करावंच लागते. हे तर पण येतो. बाकीच्या मठाचे हे सुद्धा बंद पडलं. हे सुद्धा विषय सांगतो. कधी जागीच होत भक्त जागा होऊ शकत करणार काय? एवढ्यात एक चांगलं मिळालं, ते आचार्य तेवढं चांगलं मिळालं. नारळ फोडवण्यात एखादी 7 नारळाचं तोरण बांधून शकतो. ते एक विचारलंय चांगलं मिळालं, आचार्य मिळालेला. मुळातली गळ्यात आहे, शुद्ध आहे, ती तर गोट आहेच आहे. पण सकाळी 7 वाजता येतो म्हटलं, 5:45 येतो. 7ला जर येतो, रात्री फोन केलं सकाळी 7ला आलं तरी होते म्हणतात. आपलं काय अडचण नाही. 7ला येतो म्हटलं, 5:45 येतो. 15 मिनिटं आधी. पण 7चं 7:15 गेलं तर बघितलं. बाकीचं 12च्या आत ते स्वयंपाक करून घरला निघून गेलं.
ह्याला कामकाज म्हणते. असं कधी काय पाहिजे तो आम्हाला नाही. सारखं शेण फुकवून जागा करायचं नाही. ते रडतोय प्रपंचात नाही का माझं असं कसं झालं, माझं असं कसं झालं. सगळ्याला टिकार बसली ती पोराशा करून बसली. सगळ्याला जी टिकार बसलेली ती पुत्राकडून भरपूर छळ बाप लोकांचा चालला सध्या. विठ्ठलाचं नामस्मरण करा आणि जागा 4 दिवस, बाकी काय तर त्यांच्यात काय फरक पडत नसतोय. विनाकारण आपली शक्ती वाया घालवू नका. व्यर्थ आहेत सगळ्या गोष्टी. मन गुंतलेलं असतं ते सहज निघत नसतं बाहेर. काढावं लागतं. काढल्याशिवाय घेतलं नाही निघालं तर डोळं झाकल्यावर तर काढावं लागणार आहे. आता जरी नाही काढलं शेवटच्या श्वास घेतला पुन्हा काय हाय का परत काय कधीतरी काढावं लागणार नाही मन त्यातनं. साधू संतांमध्ये आणि बाकीच्या मध्ये फरक कुठला असतो? हाच फरक असतो. साधू संत देहानं उदास असतात, प्रपंच करतात त्याच्यात गुंतत नाही. तुम्ही बुडल्याशिवाय राहतच नाही. गुडघ्याबद्दल पाणी आलं तरी सावध होत नाही, कमरेबद्दल आलं तरी सावध होत नाही, गळ्याबद्दल आलं तरी सावध होत नाही, पाक तोंडात शिरायला लागलं तरी सावध होत नाही. बुडला मग त्याला लक्षात येते आता आपण राहत नाही ह्या प्रपंचात. अशी 99% बापांची अवस्था आहे. 99% बापांची. 1% सुटलेले आहेत ज्यांचं भाग्य मोठं आहे. कुणी कन्या पुत्र होतीची साथी तयाचा हरेक वाटे देवा, लोकांना नव्हे. वाटे देवा, देवाला हरेक वाटतो. अशा पुत्राचं कौतुक देव करतात की हा कसा जन्माला आला असेल, कोणाच्या कुठे जन्माला आला असेल, त्याचे आई बाप कोण आहेत म्हणून त्यांचा शोध घेतला जातो. काय तुम्ही असा पुत्र निर्माण केला, असं धन्य पुत्र तुमच्या पोटी आला की ज्याने देव सुखावला. कर्ज हाई कर्ज घेऊन पगार दिसते रुपये हातात येत नाही पण पगार कर्ज. आता अशी काय तर करावं लागेल, त्यांना विचारावं लागेल. आमचं डोळं झाकूस तर ना पिठाच्या आमच्या पुढच्या जन्माचा काय डोळा देत असला तर आम्ही घेऊ. हे डोळं झाकूस तर संपत नसेल, सगळं सुटतच नाही, संपत बी नाही. पुढला आडवा देत असली तर लागली नोकरी तर आम्ही काम धंदा करून तुमचं फिरू. पुढल्याचं काय आडवा ह्या जर माझं संपलं सगळं गेलं भेटतच नाही. तर सगळी अवस्था वाईट होत चालली. मिळवणारा एखादा असतो, खाणारी 10 तोंड असते की कुठल्या तोंडाला पण भरती करायची, कोणाकोणाला तोंड भरायचं, काय काय करायचं तरी ती फुगुंटच असते. तीच जाते कुणाला मिळवून आणून घालते त्याला जाते. काय म्हणजे कुठल्या दिशेने कधी कुठल्या दिशेने चालले त्याचे काय गणता लागले काय. वय झाले आई वडिलांना कसं आपण आपले कष्टाचं घालावं. चला बाबा तुम्हाला काय पाहिजे तुम्ही काम करू नका, आता वय झाले निवांत बसा, हलवून घ्या, वारीला जावा, पौर्णिमेला जावा, एकादशीला जावा, हरिनाम चिंतन करा. असं येते का मुखातून कुठल्या मुलाच्या? त्याच्यासाठी तुम्हाला म्हणत होतो मध्ये 5 दिवसाचं शिवपुराण आपलं होतं, त्यात पोराशाला घेऊन बाकी कोणाला घेऊन पोराशाला घेऊन. आता हुकले आता त्याच्या 7 दिवस आराम करा.
7 दिवसाची रांग करा. रामायण म्हणजे कसं वागायचं, कुठल्या नात्याने ही जायचं, दुसरं नाही काय. कोणत्या नात्याचं काय प्रयोजन आहे वागण्याचं तेच आहे. ते जरी ऐकलं आता येणारे तिथे येतील 7 दिवसात तेवढा बाकी कायच करू नका. पोराला घेऊन तेवढी कथाला असतो. पोराला कळेल बापाची सेवा कशी करावी लागेल, पत्नीला कळेल पतीची सेवा कशी करावी लागेल, भावाला कळेल भावाची सेवा कशी करावी लागेल. प्रत्येकाच्या कर्तव्याची जाणीव. शिष्याला कळेल गुरुची सेवा कशी करावी लागेल. सासू सासऱ्याला कळेल जावयाची सेवा कशी करावी लागेल. सर्व नातेसंबंधाचे वर्णन, सर्व नातेसंबंधाचं सर्व प्रकारचे प्रसंग आहेत ना. त्याच्यात काही एक प्रसंग नाही, सर्व नात्याशी निगडीत प्रसंग आहेत सगळे. म्हणून ते 7 दिवस तर तेवढं कार्य लावा. आयुष्याला बोलतो आयुष्य, कारण आपलं गाडं संपत चाललंय. आपलं गाडं संपत चाललंय आणि कोणाला आता स्वयं सुद्धा बोललेलं नाही. त्यामुळे हाय जेव्हा खायला मग आता तो झाकायची वाट बघतो. किती अंत पाहायचं असतो कुठे तरी कुठे जा. कष्ट तर किती दिवस करायचं असतं. प्रपंचाची जबाबदारी तर किती दिवस घ्यायची असते. लग्न होईपर्यंत असते गोष्टी सगळ्या. एकदा का मुलाबाळांची लग्न झाली का तिथून सुटका व्हायला पाहिजे. आई वडिलांची सुटका तिथून व्हायला पाहिजे. नंतर काय राहायची गोष्ट नाही. आता ह्याला काय करावं ही कळले म्हणून आता बघू रामकथेच्या वेळेला त्यांचं काय करायचं, त्यांचं काय काय वेळ नाही त्यावेळेला. आता आपल्याला वेळ नाही. त्यांचा अध्यय घ्यायला, पोरांचा काय अध्यय घ्यायला वेळ नाही, बापांचा काय अध्यय घ्यायला वेळ नाही. सगळ्यांचा अध्यय त्या रामकथेत 2.5-3 महिने आपण घेऊ. हाच पुण्यतिथीचा दिवस आहे, कोंडीराम महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस. अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. आता इथं आपल्या पौर्णिमेला जेवढी माणसं आहेत, दर पौर्णिमेला रुटीनची तेवढी त्या महोत्सवाला नाही. जिथे मुख्य ठिकाणी उत्सव होता तिथे ह्या पौर्णिमेच्या उत्सवा एवढी आपल्या तयारी किंवा शिष्यांची हे नाही. तेवढे सुद्धा भक्तांनी शिष्यगण नाहीत. मग कसा परमार्थ, कशा गोष्टी चालायच्या. परमार्थ किती वर्षाचा, 50 वर्षाचा, 60 वर्षाचा, 70 वर्षाचा. मी लहान असताना आमचे महाराज नंदीश्वरला जायचे. खडकीला नोकरीला होते, खडकीची नोकरी, आणि तिथं नोकरीला होते. आमच्या थोरल्या बहिणीचं जन्म तिथं झाला. जुनडीतच झाला. जुनडीत महाराज मुक्काम बघा. खडकी जुनडी म्हणजे 3 किलोमीटर चालतं. खाली खडकी जुनडी असं. महाराज जवळच तिथं नोकरीला जात होते खडकीला. आणि जुनडीला मुक्कामला जाधवांच्या घरी. नंतर पण तिथं असताना मग पुढं कोंडीराम महाराज तिथं नंदीश्वर जवळच त्या खडकीपासून 3-4 किलोमीटर चालतं. तिथं नंदीश्वर तिथंच अगदी जवळ रोडवरच. आणि तिथले तिथं ती माहिती लागली त्यांना असे जे महाराज आहेत. तिथं 2 महाराज त्यावेळेला, बाळकृष्ण महाराज आणि कोंडीराम महाराज, 2 महाराज त्या काळात. म्हणजे ह्या गोष्टी कधी या 1966च्या अगोदरच्या, 1966च्या पूर्वीच्या, 58 वर्षापूर्वीच्या. 58 वर्ष. आता माझं 58 वय. कोंडीराम महाराजांचं निर्माण झाल्याच्या माझा जन्म आहे 6 वर्षाचा. 67चा जन्म आहे ना माझा. म्हणजे 66ला त्यांचं निर्माण झालं कोंडीराम महाराज. म्हणजे 60 वर्षापूर्वीचा हा काळ आहे सगळा. की त्या काळामध्ये महाराज तिथं जायचे नंदीश्वरला.
जर कळलं ते महाराज आहेत तिथं, तर तिथे नंदीश्वरले पाहुणे भरपूर आहेत ना, मेटकरी सगळे पाहुणे तिथं. मग तुम्ही कसं आलाय? भक्ती करायसाठी आला का? सेवा करण्यासाठी आला का? नाही. माझ्या समजुतीनं महाराज लोकांकडे एकही व्यक्ती असा येऊ शकत नाही की जो भक्ती करण्यासाठी येईल, ज्ञान घेण्यासाठी येईल, असा एकही व्यक्ती सापडणं दुरापस्त आहे. सापडलाच आधी काय त्यांनी सांगितलं नसेल नंतर कोण सांग, आधी सांगितलं नसलं तर अशी लागावं लावून कोणाला सांगतोस, पण सांगणार नाही अशी गोष्ट नाही. त्याची प्रपंचाची कथा नसणार असा शिष्य दुर्मिळ आहे. महाराज तर ह्याला अपवाद कशा लागणार? तर पंढरपूर जवळ असल्यामुळे इकडे वारीला वगैरे जायचे. पंढरपूरला मोकळी वारी, मोकळी वारी, काही माळ नव्हती, काही बाकीची साधनं नव्हती, काय नाही. पण आपलं पंढरपूर जवळ आहे, चला जायचं एखाद्या वारी. पंढरपूरचं वातावरण गाव जवळ असलं. मग त्यावेळेला कैकाडी महाराज होते. कैकाडी महाराजांच्या दर्शनाला जर गेलं तर काय करत ते माहिती आहे? शिव मंदिरला दर्शन गेलं, पायाला हात लावून काठी घालायची, पायाला हात लावून देत नव्हते, दर्शन घेत नव्हते. म्हणजे लांबनं काय दर्शन घेत नाही तर बस असं पायाचं दर्शन घेऊ देत नव्हते. ते काय चुकीचं असतं असेल तर काय गोष्ट नाही. त्याच्यावर दर्शन घेतलं जातं, स्पर्श होतो, हाताचा स्पर्श होते नाही, डोक्याचा. तुम्ही हात तर लावा चालू नाही, डोकं तर लावा चालू, काहीतरी होईल ना. ते स्पर्श झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात जे गुणदोष आहेत त्याचा स्पर्श होतो. त्या हाताला डोक्याचा नाही, त्याच्या गुणदोषाचा स्पर्श होतो. त्यामुळे ते काठी घालायची. तुझं गुणदोष आमचं कमी आहे काय म्हणून तू अजून आम्हाला टाकायला लागला, तो कुठं भरायसाठी आमचं का लागला म्हणून टीका घालायला दर्शन नाही, काय नाही, अशी परिस्थिती. चुकीच्या नसतात गोष्टी. भक्ताला नाराज करता येत नाही. भक्त नाराज केल्यावर मग देवाने एकटं बसायला, महाराजांनी एकटं बसायचं. कारण आम्ही एकच वाक्य मागच्या 5-7 वर्षापूर्वी बोललेलो होतो असं मोठ्या कार्यक्रमाने की ज्याला पटते ते या, नाही ज्याला पटत नाही ते येऊ नका, डबरीने जावं असं बोललेलो होतो. त्याचा राग 4-5 पुढाऱ्यांना, आमचे मठाचे पुढारी 4-5 त्यांना राग. सामान्य भक्ताला कोणाला राग येते, पण मोठे जे मंडळी असतात त्यांना राग येतात. मग त्यात काय जण काढता पाय घेतला, काय जण विसरले, काय जण वय कुठं गमन केलं, अनेक गोष्टी घडतात. एक तर आमच्यापासून दूर गेला तुम्ही, एक तर प्रपंच तर ओहटीला लागणार आहे, सेवा तर ओहटीला लागणार आहे. नसेल तर वय कुठं गमनाची तयारी लवकर होणार. ह्यातल्या 2-3 गोष्टीतल्या कुठली गोष्ट होती, त्याच्यापेक्षा फारशी वेगळी काही गोष्ट होऊ शकत नाही. काही सोप्या गोष्टी नसतात. तर बाजूला कधी सटकतो माणूस, पटत नाही त्यावेळेला बाजूला सटकतो. पटणार बाजूला जाऊ शकेल का? पटत नाही म्हणजे भरपूर निंदा आणि भरपूर नाव ठेवायला काय पण चालतं. असं होतं ना, कुठे राजकारणात होतं, अध्यात्मात होतं, घरी होती गोष्टी, गावामध्ये होतात. पटत नाही म्हणजे निंदा चालू होती, दूषण वाईट गोष्टी चालू होतं आणि ते पाप वाढत जातं. पुण्य करता पाप. आधी काय केलं? पुण्य केलं, अन्नदान घातले, भरपूर महाराजांना मदत केली, आम्ही लय दिवसापासून सेवा केली, सगळं झालं. पुन्हा अरे बस
एकदाच ते सगळं पापपणा इतकं केलं की ते जेवढं मिळवलं तेवढं निघून गेला. मग पुणे करून तो उपयोग आहे. मग ते नंदीश्वर जवळ असल्यामुळे महाराज खडकीला असल्यामुळे तिथं जाण्याचा प्रयत्न करायचा. असेच फुलांचं वगैरे कार्यक्रम मोठं मोठं सप्ताह वगैरे असल्यानंतर फुलाला जायचे. मग त्यांना अशी बातमी कळली की गुंडराज महाराजांकडे आमच्या पाहुण्यातली काही माणसं जातात नंदीश्वरची. त्यामध्ये काही स्त्रियांना संकट होते आणि ती संकट निवारणाचं काम गुंडराज महाराजांनी चांगलं केले. माणसं सुखी झाली असं थोडा वृत्तांत कळला. आमच्या आजीला त्रास होता. आम्ही बघितलं नाही आजीला, आमच्या वडिलांच्या आईला बघितलं नाही पण त्यांना त्रास होता. आता कसं काय स्त्रियांना त्रास आहे संकटाचा, तसं आमच्या आजीला त्रास होता. मग वडिलांनी विचार केला शितो बाकीचे पिल्ले द्यावं, बघायला जाणाऱ्यांची संख्या नाही, बघणाऱ्याची बी संख्या नाही, देवऋषींची बी संख्या नाही. त्याला त्या गोष्टी आवडत नव्हत्या. त्या पाहुण्याने सांगितलं इथं घेऊन या आणि नाम वगैरे घ्या, होईल सुखी म्हातारी. त्यामुळे ते महाराज गुंडराज महाराजांपैकी त्याला दोन महाराज, बाळकृष्ण महाराज आणि गुंडराज महाराज. आणि जातीभेद खूप मोठ्या प्रमाणात होता त्या काळात. 60 वर्षापूर्वी गोष्ट खूप मोठा जातीभेद होता. कारण गुंडराज महाराज मात्र समाजाचे होते, खूप मोठा जातीभेद होता. बाकी सगळे बाळकृष्ण महाराजांकडे गावात ज्याला काही संकट नाही ते काय कडक पचा घालून टोप्याला जय बोल जय बोल मोकळं म्हणायला बरं काय. आणि ज्याचं घोगडा आलं नाही, ज्याला संकट आहे गुंडराज महाराज. आणि मग तीच परिस्थिती झाली महाराजांना. मग तिथे पेच पडले की आता दोन महाराज ह्या महाराजांकडे त्या महाराजांकडे. पण ती ही सगळी पाहुणे कंपनी इकडं गुंडराज महाराजांकडे होती आणि संकट निवारणाचं काम इकडं चालू होतं. म्हणून मग इकडे गेलेलंच बरं. बाळकृष्ण महाराजांना वाटायचं ही चांगला शिष्य दिसतो, जरा मास्तर आहे. त्या काळात मास्तर शिष्य मिळणं म्हणजे काय बारकी गोष्ट आहे, सोपी नाही त्या काळात. आणि मग आणखी पंढरपूर तालुक्यात आहे मास्तर. आणि मग हे जर आपलं शिष्य झालं तर बरंच झालं असं त्याला पण वाटत होतं त्या काळामध्ये. बाळकृष्ण महाराजांना सुद्धा हे बी जायचे दर्शन घ्यायचे. विनायक घ्यायचे महाराज, विनायक घेऊन उभा राहायचे. विनायक घेऊन उभा राहण्याचं त्यांना खूप सेवा चांगली वाटायची. नाम जप करतात विनायक घेऊन उभा राहायचं. बाळकृष्ण महाराजांच्या मठात उभं राहायचं, महाराजांच्या मठात उभं राहायचं. आणि परत मग कालांतरानं गुंडराज महाराजांपेक्षा जास्त काय अशी शिकलेली कोण नव्हती. मग आता ते ग्रंथ वगैरे वाचायचं करायचं म्हणजे मग मास्तर तो वाचत जायचा दासना. मग ते तिथं थोडी सेवा सुरू झाली आणि मग अनुग्रह मिळाला. तर आमची आजी काही जास्त दिवस जगली नाही. आजींचं वैद्य झालं तर तिकडे लिंक जोडलेली होती गुरुंकडं. आणि मग ती लिंक जोडलेली आहे. पुन्हा नाम घेणं सेवा करणं ती सुरू झाली. गुरुंच्या समेत ते नाम साधना करणं, नाम जप करणं, दासगुण वाचायचं. माळा वगैरे नव्हत्या पूर्वीच्याकडे, माळा नव्हत्या. मांसाहार बंद खाण्याचं. त्याचे 2 पर्याय होते. ज्याला खायचं त्यांनी 3 वार पाळून खायचं, गुरुवार शनिवार आणि सोमवार असं एक पद्धत होती. आणि दुसरी पद्धत काय होती, ज्यांना खायचं त्याने आपलं पूर्णत्वानं बंद करायचं. 2 पर्याय. म्हणजे खाणारी काय जर सोडायला तयार नव्हती ना, म्हणून त्याला 3 वार पाळून
सेवा करण्याची त्याला पद्धत. आणि ज्याला सुटतंय ताबाय म्हणावं ते पूर्ण तोंड सोडा, पण माळ नव्हती. माळ घालायचा कार्यक्रम नव्हता, म्हणजे इचगीचा प्रकार माळच नव्हती. इकडे पंढरपूरला माळा विषय. आणि त्याच्यामुळे ते तिथं काय माळ मिळू शकते ना त्यांना. सेवा सुरू झाली, भरपूर सेवा केली. सांगितलं कोंढरा महाराजांचं बी नंतर निधन झालं. त्यांच्या पश्चात तिथं त्यांचे जे समाधीस्थळ आहे मंगळयाला नंदेश्वरला, तिथं पण महाराजांनी सगळं बांधकाम केलं. सभामंडप वगैरे छोटासा तिथं चांगल्या पद्धतीचं मंदिर वगैरे तिथं पण केलं. आणि चांगली सेवा तिथं, कारण दुसरं कोण नव्हतंच. तेव्हा महाराजांनी त्याची समाधी स्थळाला आणि मंदिराचं तेवढं केलं. मंदिर किंवा मठ महाराजाशी पण कोण जवळ असलं नसलं तर कोणालाही जणांची हालचाल सुरू होती. तिथं महाराज जाईपर्यंत कोण जवळ नाही. शेळी नका महाराजांचे वडीलच त्यांनी ते मंदिर वगैरे बांधलं सगळं समाधी वगैरे. आणि तिथं जाऊन सत्ता करायला लागली ही कवली महाराजांनी रत्नाकर महाराजांचे वडील. हे दोघं मिळून तिथं सत्ता करायला लागली. कोंढरा महाराजाच्या मठात मठ म्हणा मंदिर म्हणा, तिथं हे दोघं मिळून सत्ता करायला लागली. त्यांनी कीर्तन सांगायचं, हे प्रवचन सांगायचं, त्या बारडवारी सांगायची, भजनी सांगायचं, आपलं जागर करायचा, शिष्य परिवार आहे, अन्नदान आहे, हिरवगैरे शिजवायचं करायचं कार्यक्रम दोघांनी. त्याच्यानंतर कवली महाराज बी नंतर ते दोघं पण त्याने जुळणीला मठ स्थापन केला. आणि मग त्यांचे चरणजीव तुकाराम महाराज जे आहेत ते महाराज जायपर्यंत त्यांच्या जवळ कधी नव्हते. नव्हे तर त्यांनी नाम तर महाराजांचा घेतला, त्यांच्या वडिलांचा नाही, त्यांचं नाम पण नाही त्याला. महाराजाच्या पण जवळ मी नाही. आणि ते देव मानत बी नव्हतं. देव मानत नव्हत्यामुळे जवळ यायचा विषय नाही. तर महाराज गेले वैकुंठ झालं. आमचे महाराजांना अनुभव दिला, ती चांगली तयार झाली, शिष्य चांगली झाली. त्यांनी सेवा पण केली, कसलीच जवळ नाही. पण पुन्हा ते मंदिर वगैरे सगळं हे केल्यावर बाकी म्हणू लागली असं कसं असं फुला म्हणून काय काम आहे. जागा आपली मठ म्हणून बाकीचे काय काम आहे. मग काय महाराज म्हणजे महाराज की नसताना महाराज कशी करतील हे तुम्हाला मी सांगतो. अनेक ठिकाणी ते सगळं बघितलं चित्र. महाराज म्हणजे आम्हाला तर काय नको, म्हणजे त्यांची त्यांनी चालवायला का हात टाकून त्यांची सेवा तेच त्यांनी करावं, काय हात टाकून मग ते त्यांच्याकडे सोपवलं आणि इकडे आले. पुन्हा नंतर मग ते मठाधिपती झाल्यानंतर ती सेवा करायला लागल्यानंतर पुन्हा नंतर त्याला इंचगिरीला परत नामस्मरण मिळाला. इंचगिरीला परत नामस्मरण मिळालं त्याला. जगन्नाथ महाराजांकडे त्याला निवडून दिलं होते. म्हणजे अशी परिस्थिती. आणि मग हे आमचे महाराज जोडणीला जागा घेतली, तिथं सगळं मठ वगैरे बांधला. तिथं कवली महाराजांनी दोघांनी कार्य केलं. मग ती त्याला सोडवलं कवली महाराज, तुम्ही बघायला काम मठाचा. तिथनं ते निसरले, कारण दोघांचे शिष्य तयार झाले ना. कवली महाराजांचे शिष्य तयार झाले, रत्नाकर महाराजांचे शिष्य तयार झाले. बारके तिथं काय भांडण करत नाही, मोठीच्या ठिकाणी भांडण नाही. पुन्हा शिष्य ज्यावेळी भरपूर संख्या वाढली त्यावेळी दोन्ही हमरी हमरी मग तुझं तुझं बघता आमचं नाही. अशा ही प्रपंचासारखा हा गाडा असा हे होता. आणि मग आज कोणीराम महाराजांची पुण्यतिथी आहे. सेवा म्हणाल तर त्यांची अत्युच्च दर्जाची सेवा होती. आता ही जी अकेडमी आता घालणारी मास्तर तिच्या शेवटच्या टप्प्यात 50च्या पुढे. पण आपण आता म्हणजे 60 वर्षापूर्वीचा काळ कोणीराम महाराजांचा
60 वर्षापूर्वी ती कोंड घालते जायची. 60 वर्षापूर्वी कोंडराम महाराजांना कोट होता. आणि मी 60 वर्षात 35 वर्ष मास्तर की कोणी शेवटच्या टप्प्यात मला जॅकेट टाका. तर मी म्हणतो हा जॅकेट घालून फिरतो. कीर्तन सांगतो महाराज झालंय जॅकेट आहे आणि तुला काय कितीतरी गोष्टी असतील. म्हणजे ते 2 महाराज बाळकृष्ण महाराज आणि कोंडीराम महाराज इकडे यांची सुरू झाली सेवा, तिकडे त्यांची सेवा सुरू. तिकडं संकट निवारणाचं कार्य कोंडीराम महाराज. तिकडं काय नाही, तिकडं असं चांगलं गोड कडक हात असतं. गणपती मोठं वाटली येणार चांगलं मोकळं नाही. मोकळी सेवा नाही. चलते का नाम गाडी मोठे शिष्य झाले त्यांच्या श्रीमंत सगळे मोठे. आणि मग ते उत्सव जसे त्यांचे मोठे उत्सव. त्यांच्या पश्चात कसलं मंदिर वगैरे ते विशेष आहे. गाराच्या मूर्त्या मंदिर सभा आज सुद्धा खूप खर्च करते पूर्वीचे त्यांचे जुने शिष्य बाळकृष्ण महाराज सगळे श्रीमंत शिष्य. लय बारकेचे करत ते बारकेचे पुढे सेवा करायला लागली. ते सेवा करायचा काही विषय नाही किंवा अडचणी डोक्यात घ्यायचा विषय नाही. मोठे शिष्य सगळे श्रीमंत माणसं सगळे. आणि मग इकडं गरीब नाही. तिथं काय पोळं मागते कोण आणून टाकायचं काय करायचं भंडारा करायचा सगळ्या गोष्टी करायच्या प्रसाद हे करायचा. अशा परिस्थितीत त्यांनी कोंडराम महाराजांनी काही केलं. तर त्याला माहित होतं बाकीचा कोण काय टिकायसारखा नाही पण हे मात्र टिकायसारखं आहे. म्हणून महाराजांवर जास्त जीव होता कोंडराम महाराजांचा की पुढं कार्य चांगलं करू शकतील. आपली सेवा जशी चालू आहे तत्व जशी आहे लोकांना आपण कसं संकटमुक्त करतोय तसं हा करू शकेल असा त्यांना विश्वास होता. आणि म्हणून सगळे आशीर्वाद कोंडराम महाराजांचे आपल्या महाराजांच्या पाठीशी मिळाले. आणि मग त्यांच्या पश्चातही त्यांनी कार्य केलं. त्यात पुन्हा गंमत झाली अशी कोंडराम महाराज गेले. आता ह्यांना महाराज म्हणून कोणी सांगायचं पेचले असते आणि पेच असते. तर म्हणतच नव्हतं तर महाराज की महाराज म्हणतो वयाचं कशाचा म्हणतच नव्हतं ना. आणि मला कोंडराम महाराजांच्या नंतर परत महाराज कोण व्हायचं कोणाला करायचं कुणी करायचं कोणी की मी मोठा पेच. म्हणजे जिगेला गेलं तिथं माधवानंद प्रभूजींनी सांगितलं तर तुम्ही काय करायला सुरुवात करा. म्हणजे माधवानंद प्रभूजींनी गुरु संदेश दिले. कोंडराम महाराजांना जसं गुरु मानतो तसं त्यांच्या पश्चात माधवानंद प्रभूजींना त्यांनी गुरुस्थानी मानलं. आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं तुम्ही असं कार्य करा महाराष्ट्रात वगैरे ते काय त्याने चालू करायला सुरुवात केली. आणि मग पुन्हा इथं खाली ज्यात आपल्या मठात जुन्या मठात माधवानंद प्रभूजीची मूर्ती बसवली. महाराजांनी बसवली दर्गी म्हणजे ते कशावर मग पुन्हा पेच निर्माण झाली. गुरु कोंडराम महाराज मूर्ती माधवानंद बसवली मंदिर माधवानंद. आता काय करायचं. त्याच्या पश्चात त्यांनी आशीर्वाद दिले आणि गुरुस्थानी होते म्हणून त्यांचे मंदिर बांधले गेले. कोंडराम महाराज सामाजिक महाराजांनी सर्व ते मंदिर वगैरे सगळं चांगल्या पद्धतीने ते कार्य केले. अडचणीच्या काळात सुद्धा परमार्थ केला. अडचणीच्या काळात आता कोंडराम महाराजांना मी बघितलेही नाही कारण माझ्या जन्माच्या भरती गेली तेव्हा सेवा करायचा काही विषय नव्हता. पण ते गेल्यानंतर महाराजांनी तिथं थोडं जे आता सांगितलं मी सप्ताह कार्य चालू केलं. मी 5-6 वर्षाचा असताना सप्त्याला तिथे जात होता महाराजांबरोबर सायकलीवर जायचं.
आणि मग तिथं गेल्यानंतर मी 5-6 वर्षाचा असताना इनाम भरायचो. विना घ्यायचं तर कोणी आता सुद्धा विना झालं तुम्ही संध्याकाळी कशी आणि संध्याकाळी 12च्या पुढे येतो. 12 रात्री 12 काय परिस्थिती असते ती विना घेण्याची. आता काय गावाने तिथे रोजगारी नेमली त्याचं सोडून द्यायची. तिथं गावातली कोणी येणं घ्यायला येत नाही. ते काय नाही सरळ 5-6 माणसं नेमलेली असतात. तुम्ही घ्या हो नाही काय करायचं. लय झोप लागायला तर तंबाखू खाऊन घ्या पण घ्या. तर झोप लागायला तंबाखू चहा पाणी अशा अवस्थेला पोहोचला हा परमात्मा. मला त्याचं कायच कळत नव्हते. काय बिना बी कळत नव्हतं, गुरु बी कळत नव्हतं, शिष्य बी कळत नव्हतं. मला काय कळायचं काय करायचं. तेवढ्या सहवासाचा सुद्धा परिणाम झाला की हळूहळू शिवली आवड लागत गेली. सहज बोलणे ही उपदेश तरुणी सायाचे शिकवले. मग महाराजपणा मला लहान असताना थोडं 7-8 वर्षाचं व्हायला थोडं कळायला लागल्यानंतर मग ते म्हणाले जरा पूजा कर बाबा. पूजा करायचा. देवावर फोटो कशाचं रामदास स्वामीचा फोटो, नवनाथ असेल दत्त भगवंताचा फोटो, विठ्ठल रुक्मिणीचे फोटो, सगळं पूजा वगैरे सगळे करायची. गंधा लावायचा, उदबत्ती लावायची, आरती लावायची. याची थोडी थोडी आवड निर्माण आणि भस्माच्या वाड्या भस्म पटा वाढायचा. आणि लहानपणी ती भस्म खाऊ बी लय वाटायला. लहान पोरांना कशी माती खाऊ वाटत तर ते भस्म खाऊ वाटायला. चोरून भस्म खाऊन टाकाय थोडासा. भस्म खायची आवड असायची. आणि मग ती सेवा अशी घडत गेली. कुंडरा महाराजांचा सहवास जरी घडलेला नसला तर त्यांच्या ठिकाणी शक्ती मोठी होती. ध्यान साधना नाम जपा निर्माण केलेली शक्ती त्यांच्याकडे खूप मोठी होती. आत्मज्ञानाला पोचलेले ते संत होते. त्यांना इतकी सिद्धी अवघड होती. जर कुठे जायचं म्हटलं की 40 किलोमीटर 50 किलोमीटर ती वायू वेगळी जायची. पूर्वी वाहन नव्हते ना, वाहन नव्हती. सायकल नाही, मोटरसायकल नाही, काय नाही. मग पायी चालून जायचं. चालायला सुरुवात केली. आता मी चालायला सुरुवात केली. आता लगेच थोड्या वेळानं लगेच नंदीश्वर लगेच कुठे आहे आणखी सोलापूर. वायू वेगे ते जायचे. असं वाऱ्याच्या वेगाने जाऊन पोहोचायची. ती सिद्धी त्यांना म्हणजे प्राप्त होती. खूप जलद गतीने ते पोहोचायचे. आणि मग महाराजांनी पुढानंतर सेवा केली चांगल्या पद्धतीची. शिष्य पण बनवले, संकट बी निवारण केली. पण महाराजांना एक मारलं. आपल्या महाराजांना पण मारलं. सेवा भरपूर महाराजांची घडली, माळ नाही. आणि माळ नसलेल्याला पंढरपूर उभा करून तिथे आपल्याला सुद्धा आपण जेवायला सुद्धा बसायची. भक्तीला बसची माळ असली तर बसता. सगळ्याच गोष्टी आल्या ना. विणा असेल तर माळ असेल तर विणा घ्या. आमच्या तर महाराज आहे. म्हणजे काय महाराज कसं माळ नाही. आता घालायची कोणाकडून गुरु गेली वैकुंठाला. गुरुंचं वैकुंठ गमन झालं पण त्या काळात नव्हती मला. आता घालायचं कोणी. योग असा पांडुरंगाने घडवून आणला. दरवर्षी पांडुरंगाच्या मंदिरावर पाडव्याला झेंड्याचं पूजन असतं. झेंडा पाडव्याला ते झेंड्याचं पूजन केलं जातं. ते पूजन एका मोठ्या संताच्या हस्ते केलं जातं. दरवर्षी पाडव्याला झेंड्याचं पूजन करायचं आणि त्यांच्या हस्ते तो ध्वज तिथं लावायचा.
वर शिखरावर शिखराच्या मंदिरावर शिखरावरचा ध्वज. मग त्या काळात महाराजांना बाळ नाही, बाकीचं काय नाही, कीर्तनाचा विषय नाही, काय नाही, पण संकट निवारण इतकी केली लोकांची की महाराज भरपूर प्रसिद्ध झाले, सगळीकडे प्रसिद्ध झाले. आणि पंढरपुरात सगळ्या त्या बोवा लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. जरी त्यांच्या संप्रदायामध्ये संत मंडळी जात असली तरी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी घ्यायची झाली. अडचणीत लोक बाहेर काढले. आणि ती बातमी तिथं त्या पुजारीपर्यंत पोहोचली, पांडुरंगाच्या मंदिरातली पूजा करणार आहे. आणि मग त्यांनी विचार केला ह्या वर्षी कोण साधू बोलवायचा झेंड्याचं पूजन करायला. म्हणजे आता कीर्ती पसरली, बुवा लय मोठा झाला, ह्याच बुवाला पूजा करायला ध्वजाची पाडव्या दिवशी. ती मान यावर घेऊ रत्नाकर महाराजांच्या हस्ते झेंड्याचं पूजन आणि ध्वज लावायचा, त्यांच्या हस्ते आरती सगळी. त्यांना माहिती महाराज माळकडे राहायला इतका प्रसिद्ध महाराज आहे म्हटलं मान नशिरी कोणाच्या डोक्यात आहे काय. ह्याला निरोप आला, तुमच्या हस्ते पाडव्या दिवशी पूजन आहे, लवकर या, सगळे महापूजा वगैरे तुमच्या हस्ते आणि ध्वजाचं पूजन करून सगळं तुमच्या हस्ते. पुन्हा महाराजांना पेच पडला. आता काय करायचं, एवढे माया गळ्यात माळ नाही आणि तिथं जर केलं बाकीची म्हणजे पायी माळाचा वास नाही. मग आलाय कसा जाऊ दे, माघारी दुसरं कोणतं बोलवा, काय करायचं. कारण ती बोल लोक कडक असतात ना, ती बोल लोक कडक असतात. आपण पुढच्या म्हणायला कीर्तनाच्या आधी ही सुद्धा ती ठरवली. ह्या महाराजाला आपण चालत नाही, त्या महाराज ह्या संताचा आपण चालत नाही, त्या संताचा आपण चालत नाही. काय जणांना रोपाचा आपण चालत नाही आणि काय जणांना सुंदरती ध्यान चालत नाही. आता काय करायचं. मग त्याला मला ह्या बघायचं वाटतं आणि त्याला मला त्या बघायचं, आम्ही याच बघायचं वाटतं. आता सगळं आपण देवाच जायचं म्हणणारे मी भक्त जायचं, देवाच भक्त आहे तर महाराज मी देवाची सेवा करणार आहे तर. पण ही इतक्या गोष्टी घ्या. मग ते काय करायचं चिंता वाटली महाराजांना. काय शिकायचं पांडुरंग ठरविलं. मग दृष्टांत दिला पांडुरंगाने 1-2 दिवस आधी, म्हणजे काय चिंता करू नको, तुझ्या गळ्यात जरी माळ नसली तरी मग माळ घेऊन माझ्या चरणावर ठेवू आणि परिधान करा. मीच तुला माळ घालते. म्हणजे माळ नसली म्हणजे काय, आता नाही तुझे गुरु जीवन सगुण रूपात नाही, मीच तुला माळ घालतो. फक्त म्हणजे तू येतो त्या दिवशी लवकर ये आणि माळ वगैरे घे, पोका वगैरे लाव, माझ्या चरणावर ठेव आणि मीच तुला त्या दिवशी माळ परिधान करेन. म्हणून पांडुरंगाची माळ घातली. मग ते बाकीच्यानं काय त्याचा थांबवाटा लागलेला नाही, त्याने ती माळ आणली, चरणावर ठेवली, दर्शन घेतलं आणि परिधान केली. आणि मग पुन्हा ते देवसोबत ध्वजाचं पूजन वगैरे झालं. ते सगळं पूर्ण कार्यक्रम वगैरे सगळा संपन्न झाला. म्हणजे तुकाराम महाराजांना कसं दृष्टांतात अनुभव दिला तशी परिस्थिती रत्नाकर महाराजांची झाली. नाम मिळालं कोणत्या महाराजांना, पण माळ नाही. मग चला माळ आम्ही घालू. नाम त्याला देता येत नव्हतं, गुरु होता येत नव्हतं देवा. तसं असतं मग नामदेवाला गुरु झाले असते ना, गुरु होता येत नाही. गुरु कोणत्या महाराज, पण राहिलेला अर्धा कार्य ते आम्ही पूर्ण करू. गुरु होता येत नाही देवा. देव ही देवपदावरच असतात आणि गुरुना सगळ्या अधिकार खाली दिलेले असतात. आणि म्हणून गुरु आनंद झाले, शिष्य आनंद झाले. प्रत्येक कलियुगात गुरुचे बी गुमान शिष्याला कळेल आणि शिष्याचे बी गुमान गुरुला कळेल. त्या बहारूड एकनाथ महाराजांची
ते 3 गाव बसवली हा काटेच्या आईवर हा आणि मग ते तर ती माणसं कशी येते त्याचं वर्णन केलं हा 2 बोलती 1 बोलायचं ना 2 मुखी 1 बोलायचं ना दोघाला दिसेना तिसरा आंधळा असतो अशी म्हणजे परिस्थिती तशी शिष्यांची अवस्था झाली शिष्याची गंगा भरपूर झाली शिष्य उदंड झाले पण त्याला कळलं किती जण घेतलं किती गुरुत्व घेतलं किती शिष्याने निरंतर शून्य कारण ती सिद्ध अवस्थेला पोचल्याशिवाय त्याची शाश्वती नाही शाश्वती नाही आता चांगला दिसतोय वर्षाबरोबर कोणावर ते उतरलो निषेध कशी असते दारू आतापर्यंत वर्षभर निषेध राहील का 2-4 तासात उतरणार आहे उतरल्यावरती म्हणणार मी तुला कवा काय बोलतो शिव्या देऊन मार देऊन सुद्धा म्हणणार मी काय केलंच नाही काय उतरलो तसे शिष्यांच्या ठिकाणी सुद्धा ही निशा आहे हरिनामाची निशा आहे ही निशा कशाची हरिनामाची निशा ते हरिनाम प्याला प्याला ते हरिनामाचा प्याला मेराबाई केली म्हणून तिच्या विषयाचं सगळं हे संपलं त्या दुधामध्ये टाकलेलं विषय होतं ते सुद्धा संपवून गेलं मग ते हरिनामाचा हे अमृत प्राशन करत होते ते प्याला तसं तुम्ही हरिनामाचं हे प्राशन केलं पाहिजे मग तुम्हाला अडचण येणार नाही किती सांगितलं तर पाडते काहीतरी पाठ टाकते किती मी सांगतो त्याच्या मूळ स्वभावाला गेल्याशिवाय राहतच नाही नको म्हणलं तर केल्याशिवाय राहतच नाही करू नको म्हणलं तर केल्याशिवाय राहतच नाही आता करणार देवदेव करू नको बाबा आता आपण शाकाहारीचा माळावाली झाली आता माळा कशाला करता ऐकणार नाही त्याचा देवदेव केल्याशिवाय ऐकणार नाही लय दिवसापासून चालत आले म्हणा पिढ्या चालत आले देव पुन्हा खवळला तर काय करायचं देव अंगावर आला तर काय करायचं देवाची अवकृपा झाली तर काय करायचं बाकीच ते देवाशी जे अवकृपेला इतकी घाबरते जर त्याची अवकृपा झाली तर काय अवस्था मुख्य भगवंताची जर अवकृपा झाली तर मग काय राहील म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा ते देवीची वस्तू म्हणणार हे गुरुत्व घ्यायला तुम्ही कमी पडाला त्यामुळं काही केलं तुम्हाला ते स्वभावात बदल होते नाही परमार्थाची व्याख्या काय असते काय परमार्थ कशात होती मला व्याख्या मी तर परमार्थ करता म्हणणार काय मोठं गजलेलं तर तुम्ही परमार्थ करताय शिकाय का तुम्ही भरपूर भजन कीर्तन म्हणला कोट्या पुराण वाचली म्हणजे परमार्थ झाला म्हणायचं का स्वभावात बदल कशात बदल स्वभावात बदल हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे ते चांगला स्वभाव त्याचा घडत गेला पाहिजे वाल्याचा वाल्मिक झाला ना राहिला का पुन्हा वाल्या नाही 7 नंतर खेळू संपलं तो वाल्याचा वाल्मिक झाला तुम्ही ते गाडगं संपवायला तयार नाही तुम्ही म्हणताय ते लोणचं केल्यासारखं राहू दे थोडं गाडगं पुरवून खायला पुन्हा एक थोडा असून ते स्वभावाचे गुणदोष अजून शिल्लक ठेवायला आणि स्वभाव आता तयार होत नाही हा कधी तयार होतो माहित आहे स्वभाव कधी तयार होतो तुमचा जे आता स्वभाव आहे ते मागच्या जन्माच्या हिशोब तयार झाला शेवटाला जे तुमचं गोळा बेरीज दूध दुधात एक जण टाकलं दही दही कुसळलं दोन्ही आणि दोन्हीपासून कोणा तुपाची अवस्था तयार झाली तसं ते तूप म्हणजे सार आलं त्या सगळ्या प्रक्रियेत
तसं ह्या सगळ्या मागच्या जन्माच्या प्रक्रियेचे जे सार आहे ते तुमचा स्वभाव म्हणते. स्वभाव स्वभाव चांगला वाईट सत्वशील क्रूर ते कसा जे आहे चांगला ते मागच्या जन्माचा सार आहे तुमचा स्वभाव. आणि ती स्वभाव सुटत नाही सहज त्याला नाही सुटत स्वभाव सहज लय अवघड गोष्टी स्वभाव सहज सुटत नाही. खूप सायन्स करायला लागते त्याला खूप उपासना कराव्या लागतील मनावर खूप निर्बंध घालावे लागतील. सगळे जे आपले विषय आहेत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय सगळ्याचे जे विषय आहेत ते बाजूला ठेवावे लागतील मग चांगला स्वभाव तयार होईल. ते मागल्या जन्माचं मिश्रण आलंय ना. मग काय गोष्टीची मागच्या जन्मात पाप घडले पुण्य घडले कोणाला तर अन्याय झालाय कोणाचं तर काय लोभाटलंय ते तसं झालं. वृत्ती तशी आली स्वभाव तसा तयार आला. तो कशाने बदलणार आहे? साधू संतांनी संगीत गेलं तर ती बदल त्याला घडणार आहे असं कोणी त्याचा बदल झाला नाही ते नाही त्याच्या नादाने ह्याच्यात बदल कोणी विचारली. शिष्य स्वप्नाला झालं शिष्य स्वप्नाला झालं म्हणून गुरु शिष्याच्या संगीत फिरायला लागला तिने स्वप्न झालं फिरायला लागला. आता कोणाला नाव ठेवायचं आता कोणासारखं बोलायचं काय करायचं सर्व उडी मारायची एका माणूस म्हणायचं असं होतं. साबण अंगाला लावते अंग स्वच्छ होते. साबणाला कधी घाण लागत नाही. साबण साबण राहते स्वच्छ राहते अस्वच्छता दूर करते. तसं तुम्ही कोणाच्याही संगतीत जावा तुम्ही त्याला स्वच्छ करा पण त्याची अस्वच्छता तुमच्याकडे त्याची घाण स्वच्छ करा पण त्याची घाण तुमच्याकडे घेऊ. सुजन सुसंगती सदा कळवण सुजन वाक्य काठी का चांगले माणसे सांगितलं म्हणजे स्वभाव असा चांगला तयार व्हावा. म्हणून आताचे स्वभाव तुमचे आमचे आले ते सगळे नाते संबंधात दिसतात. सगळे स्वभाव बापाचा स्वभाव कसा आहे म्हणाला तर बापले हा गडबड वाटत पोरग हिंडायला लागले बाप चांगलं पोरग नाही विचारलं. हे कसे आले ना ते तसे पती पत्नीचे दोघातले एकूण असं मार्के व्हायला शिल सारखं सुट काही शिलावर घेऊन टाकायला स्वभाव सुटत नाही. मग त्या माणसांचा चला सोडा हे असं करू नका तिथनं पुढं बांधू नका दोघांनी व्यवस्थित राहा बरं का. तिच्या पाणी घेऊन जेवून खाऊन गेली यासाठी यांची सोडतो. हे काय करते स्वभाव सुटत नाही स्वभाव संपत नाही. जे वाईट स्वभाव आहे तिथे तो बदल करत नाही. हे बदल घडला पाहिजे बदल. पण किती जर काय केलं ते बदल घडत नसला कुणीतरी मौन धारण करायचं बाबा आपलं चालत नाही कोणाला निवांत बसायचं त्याच्या प्रमाणात त्याचं काय परिस्थिती असं करायचं. कारण या स्वभावाची आवड इतकी असते काय जणाला की ती स्वभाव मरूस तर ती तसाच असतो त्याच्यात काय बदल घडत नाही. आणि आवड निवड सुद्धा स्वभावाला कोणाला आवड कशाची काय जणाला किती बी ते पैसा अडका असेल चांगलं चुकलं घरी खायला त्याला सवय नाही मग ती काय करते कोणाला आमंत्रण येते तिची वाट बघते एकटं जात नाही कोणा जाताना घरबार घेऊन शकते लाभ चांगला घरी घरी काय करायचं पैसा भरपूर आहे घरातल्याला करून खाऊ घालणार नाही किंवा घरी कधी आणणार नाही खाणार नाही मोफत काय चला तिकडं आम्ही आलोच असे काय ह्याच्या उलट काही स्वभावाची माणसं आहेत आपल्याला मिळून नाही तर नाही मिळून तर दुसऱ्याच्या मुखात चार घास घातले. आपली गरीबी असली तरी सुद्धा आपण घरी येणारा अतिथी त्याचा आपण चांगलं सेवा केली पाहिजे. अतिथी देवो भव म्हणून
तिच्या घरी साखर नसली तरी पळत जाऊन कोणाच्या धर्माची साखर आणली पण चार घेऊन जाऊन अशी माणसं ही स्वभावाच्या लक्षण. काय झालं चांगलं आवडतं, काय झालं वाईटच आवडतं. कोणाला माणसाशी मैत्री केलेली आवडते, काय झालं प्राण्याशी मैत्री केलेली आवडते. ते किती मोठं कोण काही प्राणी संघ असते त्यांची, त्याला प्राणी दाखवतो इतकी जवळीकता प्राण्यांची त्याला किती प्राण्यांमध्येच तो वावरतो. असे काय जण स्वभाव आहेत. काय जण साधू संतांच्या सहवासात जावं असं वाटतं, बाकीचे नको चांगली संगत मिळावी असं वाटतं. देव लोकांच्या संगतीत जावं असं वाटतं, देव लोकांची संगत. पण त्या रेंज मध्ये जायला ते टप्पा ओलांडून जायला लागते, मग त्यांच्या संगतीत जायला येते. मग तिथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, तिथल्या बैठकीत काय सुरू आहे, तिथल्या बैठकीत काय सुरू आहे हे कळते ना. हे स्वभावाचे रचना, गुरूंचे स्वभाव वेगळे, शिष्यांचे स्वभाव वेगळे. आणि हे स्वभाव तयार होत असताना वासना त्याच्यात दडलेली असते. हे जे स्वभाव तयार होतात ती वासना दडलेली असते. काय जेवायला बोलत लय चांगला पदार्थ असेल तेवढा थोडाच वाटते माणूस, भात लय वाढते खावा त्यांचा पत्र भरपूर असा ठेवला होता पण एवढं भातानच पाठ भरले. आता कशाला मागतो, कशाला चालून मागतो. ह्या बी स्वभावाने किती जण आहेत, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माणसं. आनंद प्रकार, आनंद प्रकार, आनंद प्रकार. आणि मग हे स्वभाव वैशिष्ट्य बदलायला पाहिजे. साधू संतांच्या संगतीत आल्यावर सुद्धा काय नाही स्वभाव बदलायला तयार नाही. आणि मग असे जे ऋषी होते, याज्ञवल्क्य ऋषी खूप मोठे ऋषी आहेत, त्यांचं ज्ञान मोठं आहे. आणि त्या ऋषींना एकच कन्या होती, एकच मुलगी होती. त्यांना लहान होती मुलगी, खूप लाडात सांभाळले. काय पाहिजे ते म्हणजे या पोरीसाठी, पण स्थळ असं पाहिजे किती का खर्च चांगला बोलला पाहिजे, व्यवस्थित सेवा करणारा, पुण्यवान, ज्ञानी, सर्वांनी सुंदर असावं. सगळी त्याची अपेक्षा मोठी, हा सर्व गुण संपन्न. त्याला आपण ही मुलगी द्यायची. मग झाले की आता तिथं काय ऋषी म्हटल्यावरती काय त्याचा डोळा त्या गोवा लोकाशावर असणार. चांगला हाय ह्या गोवा लोकाशी एखादा ऋषीमध्ये, एखादा साधूमध्ये एखादा चांगला मुलगा आहे का, ती सगळी त्याची टेहळणी सुरू झाली. त्या मुलीला दाखवायला सुरू केलं. जसं बघण्याचा कार्यक्रम असतो, मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे, मुलगा बघण्याचा कार्यक्रम आहे. तर त्या मुलीला दाखवायला लागली, हा हे तुला पसंत पडतो का बघ, हे आम्हाला चांगलं वाटतं, बरं आहे दिसतं आपलं, ते हे मला पसंत. चला दुसरं तिच्यापेक्षा हे चांगलं आहे, आता बघ काय आता हे तर काय अडचण काय, मला हे पण म्हणजे आता ती चांगली होती, म्हणजे काय तशी काय अडचण नव्हती, मुलं चांगली होती, पसंत करायला काही अडचण. हा मला पसंत होती. असे 5 झाले, 10 झाले, 25 दाखवले, पण त्याच्या मनाला काय नवदेव येत शेवटी मला पसंतच नाही. आता शेवटी हात टेकले, वडिलांचे हात टेकले. आता हात टेकायचा विषय नाही, त्याच्या हाताला लागत नाही अक्षरा पडायचे, त्याच्या नशिबातच नाही त्या पुढच्या अक्षरा पडायचे. हात टेकलं की टेकलं, त्याच्या हातात नाही अक्षरा आपला पूर्वीच्या डोक्यावर पडेल आणि आपल्या डोळ्यात देखील पुरीच देखील अक्षरेला आपण हजर राहील ह्याची शाश्वती नाही. कारण ते कधी लग्न केली आणि केव्हा फुटली आणि झाल्यावर कोणा दर्शन घेतली, आम्हाला वेळ फार काय म्हणतात, त्यामुळे आम्ही ओळखून घेतली. असू द्या मानून घ्या.
तेव्हा फार कमी लोकांच्या हातात अक्षता येते. आपल्या मुलामुलीवर अक्षता टाकण्याची वेळ फार येऊन थोडी असते पुढच्या काळात परिस्थिती दिसायला लागली ना. आणि मग ही तर खूप जुन्या काळाची गोष्ट आहे. हे काय केलं पसंत केलं मुलगी. मग ते ऋषीने ठरवलं म्हणजे आम्ही ठरवलो बा असं कर, तुझ्या मनाला जे पसंत पडेल ती सांग म्हणजे आम्ही त्याच्याशी लग्न करून देऊ. आता काय अडचण आहे का? आपण आम्ही सांगितलं पडत नाही तुझ्या मनाला, तुला जसं वाटेल तसं. मग आणि आम्ही डिसिजन तुला किंवा तुझ्या ओळखीत आहे का कोण, आम्ही त्याच्याशी लग्न तुला लावून. तू चॉईस काय केली आहे, तू निवड केली आहे का हे मला पती असं सांग म्हणजे तुझ्या मनात काय असतं. आणि तू कुठलंही पसंत कर आम्ही ते मान्य करू आणि अक्षता टाकून देतो. मग बघ म्हणजे आणि 4-2 दिवसात आम्हाला किंवा 4-8 दिवसात आम्हाला सांग की ह्या बरोबर मला लग्न करायचं. 4-8 दिवस गेले. हा म्हणजे झालं की नाही शेवट कुठला मुलगा कुठला पसंत आहे. आपण अक्षदाची तयारी लवकर करूया, लग्न कार्य लवकर करून टाकूया. वय वाढत चाललं जास्त दिवस कशाला ठेवायचं. मग कुठे मुलगा ते सांग म्हणजे आपण लग्नाची तयारी करूया. म्हणून काहीतरी म्हणजे म्हणून काय अडचण तू घरात काय मग त्याच्या घरी असणार का कुठं का आपल्या घरी असणार. डोळ्यात दिसलं तर पाहिजे बघू इथं जायचं नाही जवळच आहे म्हणजे कुठे म्हणजे आम्ही का बघितलं नाही काय नाही म्हणजे आणि असा ना आम्ही ना बघितलेला तूच बघितलाय आणि एवढ्या जवळ आहे असा मुलगा कोण आहे कुठे आम्हाला असं कसं काय कळलं नाही का त्याला झाकवून होता शेवटी कुठे टाकायला. मग कुठे झाकवलं नको हे म्हणजे हे कोण उंदीर होता. उंदीर कोण होता? उंदीर होता. हे काय म्हणते मग हे जे सगळेच मानत गेला. आता किती आश्चर्य उंदरा समजलं. अरे म्हणजे आंधळा असू दे पांगळा असू दे म्हणजे काळा असू दे गोरा असू दे दात थोडा वाकडा तिकडा असू दे चालेल म्हणजे काय त्याला कमी उंचीचा असू दे गुटका असू दे उंच असू दे त्याला शक्ती असू दे कसली उंदरा सगळं असेल कसं लावायचं आणि तो कसं पसंत केलं मी काही जवळ असलाच बघा प्राणी म्हणजे उद्योग प्राणी सांग तुझं लग्न लावायचं. हो म्हणजे याच्या बरोबर लग्न लावलं तर मी संतुष्ट. आता किती पेच पडला मोठा. मग ते ऋषी काही साधे नव्हते. आताच्या पोहोचत बोल होते ते आत्मज्ञानी होते ना यज्ञवल्क्य ऋषी. कसं काय एवढं हे उंदरा सगळं लग्न करायचं होते त्यांनी अंतर्ज्ञानानं सगळं पाहिलं. पूर्व इतिहास पाहिला पूर्वजन्म पाहिला. पूर्वजन्मात ही उंदरी नव्हती. पूर्वजन्मात होती उंदरी नव्हती. आणि मग तिनं उंदीर मामा बरोबर चांगला संसार केला होता. आता ती उंदीर मामा तिला सुरू वाटेल त्या उंदरापेक्षा तिला सुंदर कोण दिसेना या जगात. आणि त्याच्या उलट त्या चांगल्या चाललेल्या उंदर म्हणून नको होती. ही तर उंदराला प्रत्यक्ष द्यायची होती आणि इथं चांगल्यानं सुद्धा म्हणजे उंदरा चालवायला गोवायला इतका विरोधाभास आहे. ती ओळखलं या देवऋषी बाळ म्हणजे तसं करतो तुझ्या स्वभावाची रचना तशी तयार झाली. पूर्वजन्मात तो उंदरी नसल्यामुळं संसार उंदराबरोबर केलाय. आता तो उंदरी नाही माणसा जन्माला आली म्हणजे मग माणसाबरोबर लग्न करायला असं कसं असतं. मागच्या जन्मात प्राणी होती म्हणून प्राणी लग्न झालं. म्हणजे विचार करा जन्म बदलला तरी स्वभाव बदलला का तिला उंदरीच प्रिय वाटतं. अनंत मोठी असेल म्हणून एकच लक्षात घ्या स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा. सगळ्यालाच पूर्वजन्म आठवतात असं नाही माहीत असतात असं नाही. खूप अंतर्ज्ञानानं आत्मज्ञान स्थितीला पोचल्यानंतर त्या गोष्टी दिसणार आहेत. त्या गोष्टी
समजणार असतात पूर्वजन्म काय आहे, भविष्यात कुठले जन्म होणार आहेत, हे सगळ्या गोष्टी कळतात. आणि मग हे पूर्वजन्म ज्यांना लक्षात येतात, ज्ञात होतात. आता हिला कसं उद्रा बरोबर लग्न करायची तयार असते, तसंच ज्यांना पूर्वजन्म लक्षात आले किंवा मागणी केली, पार्वतीने शंकराला वर मिळावं म्हणून मागणी केली. आता वय कोणीकडं, शंकराचं वय कोणीकडं, पार्वतीचं वय कोणीकडं, म्हणजे ही म्हातारा बाबा हे तरुण असं कसं म्हाताऱ्याला पुढे कशी दिली काय काय, त्यावेळेला सुद्धा पेच पडला आणि ठिकाणी पेच पडलेले असे. पण वयाचा तिथं संबंध घेतला नाही, कारण ते पूर्वजन्मीचे नाते चालत आलेले असते ना. मग आता पार्वतीला जन्म घ्यायला उशीर लागला असेल, आणि तोवर ही जन्म घेऊन म्हातारा झाला तर तोवर त्यानं डोळं झाकाय काय पुन्हा आणखी पतीला राखलं म्हणाली. अशा कितीतरी काय काय स्त्रिया असतात. पूर्वजन्मात पती असेल, ह्या जन्मात ते पती मिळावं म्हणून किती वय होणं, 60 होणं, 70 होणं, 80 होईल, काय काय उशीर कितीतरी वेळा असे लग्न घडते. त्याचा तरुणपणाचा आणि त्यावर दाबकाळाचा कुठं काही वेळच लागत नाही, साम्य दिसत नाही. म्हणून ह्या अघटित गोष्टी ह्या आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी. म्हणून आजची पंगत, आता आजची तिघांची पंगत आहे, तीन भक्तांची पंगत आहे. रहिमतपूरचे भक्त आहेत, भोसले